नमस्कार, मी जमील पठाण शब्दवाणी न्यूजमध्ये आपले स्वागत करतो। आज आपण एक अशा विशेष बातमीसाठी बसलेलो आहे की 20 तारखेला विधानसभाची निवडणूक पार पडली, ज्यामध्ये महायुती व महाविकास आघाडीचे उमेदवार उभे होते मेहकर तालुक्यामध्ये। आणि सगळ्यात महत्त्वाची विशेष म्हणजे कॉम्पिटिशन दोनच याच्यामध्ये आहे, महाविकास आणि महायुती यामध्ये। त्यामुळे दररोज जे सट्टा बाजार आहे ते दररोज कमी जास्त होत आहे। कारण ज्या दिवशी 20 तारखेला ज्या दिवशी सट्टा बाजार झाला, ओपन झाला होता मतदान झाल्यानंतर, त्यावेळेस मेहकरचे विद्यमान आमदार संजय रायमुळकर यांचे भाव 5 पैसे होते, तर सिद्धार्थ खरात यांचे भाव 6 रुपये होते। परंतु आता लगेच एक दिवस झाला नाही तर 22 तारखेला आजचे भाव डॉक्टर संजय रायमुळकर यांचे 15 पैसे आले, तर सिद्धार्थ खरात यांचे 2 रुपये भाव आले। म्हणजे अजूनही चित्र स्पष्ट झालेलं नाही की कोणाचे भाव किती आहेत म्हणून, आणि येणाऱ्या वेळेपर्यंत म्हणजे 23 तारखेपर्यंत कोणाचे भाव किती राहतील आणि कोणता उमेदवार येणार अजूनही निश्चित झालेलं नाही। तर ग्रामीण भागामध्ये असं सांगण्यात येत आहे की मशाल पूर्णतः चालली, तर शहरी भागामध्ये सांगण्यात येत आहे की धनुष्यबाण पूर्णतः चाललेलं आहे। परंतु अजूनही कॉम्पिटिशन इतकी टफ आहे की सट्टा बाजार अजूनही स्थिर झालेला नाही। कारण दर पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सट्टा बाजार एकदा स्थिर झाला की कमी जास्त होत नाही, परंतु या विधानसभेमध्ये फार सट्टा बाजार कमी जास्त होताना दिसत आहे, स्थिर होताना दिसत नाहीये। हेच नव्हे तर 2 मोठ्या पक्षामध्ये फूट पडली। या फुटीनंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्यामुळे पूर्ण राज्याचे नव्हे तर पूर्ण देशाचे महाराष्ट्र विधानसभेकडे लक्ष लागलेले आहे। त्यामुळे सध्याची स्थिती गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण करत असून आज मतदार राजा आपले मत कोणाच्या पारड्यामध्ये किती टाकले हे येणारे 23 तारखेमध्ये लक्षात येऊन जाईल। कारण सट्टा बाजार हे कमी जास्त होत असल्यामुळे प्रत्येक जनतेचे लक्ष या उमेदवाराकडे लक्ष केंद्रित झालेले आहे। कारण सट्टा बाजारामध्ये आजची परिस्थिती म्हणजे आज 22 तारखेची परिस्थिती अशी आहे की डॉक्टर संजय रायमुळकर यांचे 15 पैसे भाव झाले आणि सिद्धार्थ खरात यांचे 2 रुपये भाव झाल्याची चर्चा होत आहे। कारण ज्या दिवशी निवडणूक झाली त्या दिवशीचे भाव रायमुळकर साहेबांचे 5 पैसे होते आणि यांचे 6 रुपये होते। म्हणजे याच्यावरूनच असं तफावत लक्ष येत आहे की दिवसांदिवस डॉक्टर रायमुळकरांचे भाव वाढायला लागले आणि सिद्धार्थ खरात भाव कमी होत आहे। म्हणजे असं तर नाही की वेळेवर सिद्धार्थ खरात मशालीचे भाव 5 पैसे राहतील आणि डॉक्टर रायमुळकर यांचे 2 रुपये राहतील, हे तर येणारा काळच समजाल। आणि येणाऱ्या 23 तारखेला गुलाल कोण अंगावर घेणार हे तर येणारा काळच सांगेल। कारण प्रत्येक ठिकाणी मेहकर विधानसभा असो, चिखली विधानसभा असो, बुलढाणा विधानसभा असो, मलकापूर विधानसभा असो, या इतक्या विधानसभेमध्ये बुलढाणा मतदारसंघ जे आहे विधानसभेचे मतदारसंघ आहे याच्यामध्ये सुद्धा मशालचे भाव कमी होत आहे आणि धनुष्यचे भाव वाढत आहे। म्हणजे याचा अर्थ ज्याचे भाव कमी होत आहे त्याचे निघण्याचे चान्सेस जास्त आणि ज्यांचे भाव वाढत आहे त्यांचे चान्सेस कमी। तसेच चिखली मतदारसंघामध्ये सुद्धा हीच परिस्थिती झालेली आहे। तर हेच नव्हे तर सिंदखेड राजा मतदारसंघामध्ये सुद्धा हीच अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे। कारण यावेळेस मतदार राजा कोणाला तारणार आणि कोणाला हरवणार हे तर येणारे 23 तारीखच सांगेल। कारण 2 मोठ्या पक्षामध्ये झालेली फूट ही किती मतदारांना पसंत आली हे तर येणारा 23 तारीखच सांगणार। कारण हे जे सट्टा बाजारची आहे ही चर्चा आहे, आम्ही सट्टे बाजाराचे भाव सांगत नाही, ही चर्चा आहे। या चर्चेवरून आम्ही बातमी बनवलेली आहे। कारण कोणी म्हणू शकते व सट्टे बाजार यांचा काय संबंध आहे, आमचा सट्टे बाजारासाठी काही संबंध नाही, ही मार्केटमधली चर्चा आज आम्ही सांगत आहोत। आणि येणाऱ्या काळात म्हणजे येणाऱ्या वेळात उद्या 23 तारखेपर्यंत सट्टे बाजार कसा राहील याची सुद्धा आम्ही जाणकारी देऊ। सट्टे बाजाराची चर्चा कशा पद्धतीने समोर येणार ही चर्चा आम्ही तुमच्यासोबत मांडणार। शब्दवाणीसाठी जमील पठाण, नमस्कार।